भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये हे खदखद। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भिवंडीची जागा शिवसेनेला देण्याची मागणी, तर भाजप उमेदवार कपिल पाटील यांना सहकार्य न करण्याचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय। भिवंडी आणि सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार। तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय। काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवरती पाठवू, केंद्रामध्ये मंत्रिपदही देऊ, त्यांनी अकोल्यामधून माघार घ्यावी, काँग्रेसच्या अनीस अहमद यांच्याकडून ऑफर। मुख्यमंत्री शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपूरमध्ये, तर सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गडकरींची भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर। निवडणूक प्रचाराला आला वेग। चंद्रपूरमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार सभा होणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपूरमध्ये। मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू। नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। प्रचारामध्ये आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा। घाटमाथा परिसरामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी। रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ। मानसन्मान मिळेपर्यंत प्रचारामध्ये सहभागी होणार नाही, रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी। पुरंदरमध्ये 11 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेचं आयोजन। सभेच्या नियोजनासाठी विजय शिवतारेंनी आज बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक। नाशिकमधून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती। सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपकडून आज देशभरामध्ये उपवास आंदोलन। केजरीवाल यांच्या पत्नीही आंदोलनामध्ये सहभागी होणार। एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। एकनाथ खडसेंचा 8 किंवा 9 तारखेला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्दैवी बाब, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत, खासदार संजय राऊत यांना विश्वास। ते गेले तर ते त्यांचं दुर्दैव, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात बोलणं झालं नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा निवासस्थानी बैठक, मित्र पक्षांसोबत समन्वय ठेवूनच काम करायचं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। थोड्या कुरबुरी असतात, मात्र मित्र पक्षांशी चर्चा करून तोडगा निघेल, मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन, शिरसाटांची माहिती। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने संजय पवार पुन्हा शिवसेनेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार। इंडिया आघाडीमध्ये ते स्वतः आणि उद्धव ठाकरेंचा फार मोठा वाटा असल्याचा शरद पवार यांचा दावा, तर लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा जिंकण्याचा विश्वास। नाशिक लोकसभेची जागा परंपरेनं शिवसेनेचीच, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्री नाशिकच्या जागेसाठी आग्रही, गोडसेंची मागणी। बच्चू कडू अकोला लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता। आज अकोल्यामध्ये प्रहारचा जिल्हा मेळावा, बच्चू कडू वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीचा रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा, पाठिंब्याचं पत्र वंचितकडून जारी। मुंबईच्या झोपडपट्टीधारकांना मुंबईच्या बाहेर टाकण्याचं भाजपचं षडयंत्र, आदित्य ठाकरेंचा आरोप। झोपडपट्टीधारकांची जागा अदानींना देण्याचा भाजपचा डाव, आदित्य ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। आदित्य ठाकरे एका महिलेचा छळ करणाऱ्या शाखा प्रमुखाला भेटतात, आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप। आदित्य ठाकरेंनी भेट घेतलेला शाखा प्रमुख अमोल संसारे यांच्यावरती एका महिलेचा छळ काढण्याचा आरोप। कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करणं ही औपचारिकता, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया, तर मित्रपक्षामधील कार्यकर्त्यांना टोकाची भूमिका न घेण्याचा दिला सल्ला।
महायुतीमधल्या सर्व मित्रपक्षांना साथ देणार हर्षवर्धन पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील यांचे 1-2 दिवसांमध्ये सर्व प्रश्न मिटतील, पटेल यांची माहिती। मंत्री गिरीश महाजन आज हिंगोलीच्या दौऱ्यावर। भाजप बंडखोर रामदास पाटील यांची मनधरणी करण्यासाठी महाजन जाणार। चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक दिवाकर निकुरे यांचा अजित पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश। रायगडच्या अलिबागमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या इफ्तार पार्टीचं आयोजन। आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची विशेष उपस्थिती। राज्यातल्या भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक, पुरुष मतदारांहून महिला मतदारांची संख्या जास्त। पहिल्या टप्प्यातील प्रचार सभांवरती पावसाचं सावट। पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली। 7 ते 10 एप्रिलच्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसासोबतच गारपिटीचीही शक्यता। नगर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट। फेब्रुवारी महिन्यापासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सर्वपक्षीय उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, नागरिकांचा सवाल। आज तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरती जम्बो ब्लॉक, तर मध्य मार्गावरती आता माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे आणि वाशी नेरुळ या दरम्यान ब्लॉक। मध्य रेल्वेकडून 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा। सुट्टीच्या हंगामामध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं गर्डर मे अखेरपर्यंत बसवणार। डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार। प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरती मुंबई आरटीओकडून कारवाईचा बडगा। कारवाईमध्ये 14% वाहनं प्रदूषणकारी असल्याचं समोर। 30,781 वाहनांची आरटीओकडून तपासणी, तर 4,358 वाहनांवरती कारवाई। कल्याणमधील मेधा आघारकर या महिलेनं तयार केली पर्यावरणपूरक गुढी। ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार। ठाण्यातील चित्रकार विजयराज बोधनकार यांनी रांगोळीमधून साकारलं रामायण। नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या निमित्तानं ठाण्यामध्ये रांगोळी। अकोल्यामधील हरिहरपेठ भागामध्ये रात्री 2 गटांमध्ये राडा। दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, सध्या परिस्थिती नियंत्रणात। रायगडच्या खेड तालुक्यातील फुरुस नावनागर इथे 2 घरांना भीषण आग। आधी शॉर्ट सर्किट, नंतर सिलेंडरमध्ये स्फोट। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान। आयपीएलमुळे बेस्टच्या उत्पन्नामध्ये वाढ। वानखेडेमधील सामन्यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेकडून तब्बल बेस्टच्या 500 बसेसचं बुकिंग। बेस्टला एका बसमागे 12 ते 16 हजार रुपयांचं भाडं मिळणार। आयपीएलमध्ये आज मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना। यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ आज मैदानात उतरणार। राजस्थान रॉयल्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून विजय। राजस्थानचा स्पर्धेतील सलग 4था विजय, तर आरसीबीच्या पराभवाची हॅट्रिक। राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर आणि आरसीबीच्या विराट कोहली यांची शतकी खेळी। आयपीएलमध्ये विराटचं 8वं तर बटलरनं झळकावलं 6वं शतक। लडाखमध्ये भूकंपाचे धक्के, 3.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता। अंदमान आणि बेटांजवळच्या काही भागातही भूकंपाचे धक्के, तर अफगाणिस्तानमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।